23 सप्टेंबरला एमपीएससीची बैठकीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे। बैठकीतील निर्णयानंतर नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, काय ताजे अपडेट आहेत? गेल्या महिन्यामध्ये पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं। एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि इंडियन बँकिंग सर्व्हिसची परीक्षा एकाच दिवशी आली आणि त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी ते आंदोलन होतं। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि एकूण विद्यार्थ्यांचा दबाव आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारनं किंवा आयोगानं ही तारीख पुढे ढकलली। मात्र त्यानंतर नवीन तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे विद्यार्थी सगळे हवालदिल होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी देखील एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एमपीएससीच्या बाबत किंवा एमपीएससीचे प्रश्न सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळ देणं गरजेचं असल्याचं एक प्रकारे भूमिका व्यक्त केली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आयोगाने तातडीनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय। त्यामध्ये येत्या 23 तारखेला मुंबईमध्ये आयोगाची एक बैठक होणार आहे आणि त्यामध्ये एमपीएससीच्या एकूणच विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा ज्या काही अडचणी असतील त्यांचा विचार होणार आहे। त्याचप्रमाणे नवीन जी संख्या पदांची संख्या वाढवण्यात आलेली आहे, नवीन मागणी पत्र आलेली आहेत, त्यांचा देखील समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय होणार आहे। अगदी अरुण, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।